यावेळेस काय मागणी आहे तुमची? गेल्या वेळेस पण तुम्ही नेहमीप्रमाणे सगळ्यांना साथ देता, या पण वेळेस तुम्ही MPSCच्या विद्यार्थ्यांसाठी रात्रभर इथं उभे राहिले होते सर्वांसाठी पाण्या पावसामध्ये. तर आज काय यावेळेस काय मागणी आहे तुमची? राज्यसेवा आणि IBPSचा जी एक्झाम आहे 25 ऑगस्टला होणारी ती ओव्हरलॅप झालेली आहे. दोन्ही एक्झाम एकत्र आलेल्या आहेत. तर विद्यार्थ्यांची एक मागणी होती की दोन्ही एक्झाम एकत्र घेण्यापेक्षा राज्यसेवेची एक्झाम पुढं घ्यावी आणि ज्या कृषीच्या जागा 258 जागा जाहिरात जे सरकारने आयोगाकडे पाठवल्या आहेत ती त्यात ॲड करावी, अशा मागण्यांसाठी हे आंदोलन आहे. गेल्या 4-5 महिन्यापासून हा सगळा संघर्ष चालू होता, पण त्याला आयोगाने अचानक एक नोटिफिकेशन काढलं आणि विद्यार्थ्यांमध्ये असंतोष निर्माण झाला. त्यामुळे त्यांच्या न्याय हक्काची भूमिका घेऊन आम्ही त्यांच्यासोबत आहोत. पण सर, आयोगाने तर काल नोटिफिकेशन काढलं आणि ते तर म्हणजे काल 2दा सुवर्ण मॅडमनं त्यांचं हे दिलेलं आहे, ट्विट दिलेलं आहे. तर आता तुमचं काय म्हणणं आहे? परत मग आयोग म्हणते आम्ही किती वेळेस पुढे घेणार आहेत एक्झाम आणि परत त्याच्यानंतर इलेक्शन वगैरे लागू होणार आहे. तर मग आता तुमचं काय म्हणणं आहे? खरंच आयोग चेंज करेल त्यांचं का काय करणार आहे? नंतर तुम्ही काय करणार आहेत? मुळात विषय असा आहे की एक्झाम एप्रिलमध्ये होणे अपेक्षित होतं. तुम्ही एप्रिलचं जून, जुलै आणि आता ऑगस्ट केले. तुम्ही 3 वेळा पुढे ढकलले. मुळात मुद्दा असा आहे की जर तुम्ही 3 वेळा तुमच्या चुकीच्या धोरणामुळे ढकललेले असेल तर 1 वेळा विद्यार्थी याच्यासाठी घेण्यासाठी काय हरकत आहे? नियमाप्रमाणे फेब्रुवारीतच एक्झाम व्हायला पाहिजे होती, पण तशी झाली नाही. दुसरं रात्रीचे नोटिफिकेशन काढलं ते तांत्रिकदृष्ट्या चुकीचं आहे. ॲग्री हा राज्यसेवेचा एक संवर्ग आहे, त्याची स्वतंत्र जाहिरात काढता येत नाही. त्याची जाहिरात त्याच्या अंतर्गत काढावी लागते, ते केलेलं नाही. त्यामुळे ते तांत्रिकदृष्ट्या चुकीचं आहे. तुम्हाला असं कुठे वाटते का आयोग तुमची दिशाभूल करते किंवा मग आपले पूर्ण पॉलिटिक्स सरकार जे आहे तुमची दिशाभूल करत आहे असं कुठे वाटते का? कारण की तुम्हाला मागेच आपले सर्व MPSC वाले मुख्यमंत्री साहेबांना भेटले, एअरपोर्टला जाऊन त्यांना भेटले, त्यांना मागणी पत्र पण दिलं, तरी पण ते म्हटले हां ठीक आहे आम्ही करतो, तरीही गेलं नाहीये. आता एवढं मुख्यमंत्री साहेबापर्यंत जाऊन आले सर्व विद्यार्थी, आता पण होत नाही. तुम्ही इथं ठाई मारून बसलेले आहेत. आता काय पुढचं पाऊल घ्यायच्या नंतरचं? आयोगानं जर ऐकलंच नाही तर? सरकारने आणि आयोगाने फसवलंय का? तो फसवलंय. जर नाही ऐकलं तर हे आंदोलन सातत्याने चालू राहील जसं चालू आहे. आणि मग सर एक्झामचं काय 25 तारखेला तर डिक्लेरेशन दिलेलं एक्झाम आहे म्हणून त्यांना बदलावं लागेल, त्यांना घ्यावं लागेल. विद्यार्थ्याच्या असंतोषाची दखल घेऊन त्यांना या त्यांचा निर्णय बदलावा लागेल आणि एक्झाम पुढे घ्यावी लागेल. ओके, ठीक आहे. थँक्यू सो मच.